शैक्षणिक संस्थेत पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाचगाव ग्रामपंचायतीचं बनावट लेटर हेड सरपंच आणि ग्रामसेवकांचे खोटे शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणी नागपूरच्या पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून ग्रामपंचायतीला विचारणा झाल्यानंतर या प्रकरणी करवीर पोलिसात फिर्याद देण्यात आली। या प्रकरणी निरंजन गायकवाडला पोलिसांनी बुधवारी अटक केली। त्याला आज न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। करवीर तालुक्यातील पाचगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अजित राणे यांच्याकडे नागपूरच्या पशु आणि मत्स्य विद्यापीठाकडून एका दाखल्याबाबत विचारणा झाली होती। पडताळणी केल्यानंतर पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी संस्था सुरू केलेल्या निरंजन गायकवाडनं बोगस कागदपत्र जोडल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर ग्रामसेवक अजित राणे यांनी या प्रकरणी करवीर पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर करवीर पोलिसांनी या फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन निरंजन गायकवाडला बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतलं। त्याच्याकडे सविस्तर चौकशी केल्यानंतर त्याने नागपूरच्या संबंधित विद्यापीठाचे तसंच शासनाची फसवणूक केल्याचं सत्य समोर आलं। त्याला अटक करण्यात आली। आज त्याला न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। त्याच्याकडे सविस्तर चौकशी सुरू असून यासारख्या फसवणुकीच्या घटना आणखीन काही ठिकाणी घडल्या आहेत का याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर शिंदे करत आहेत।